सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 मार्च 2026 सोमवार दिवशी होळी पौर्णिमा आलेली आहे. बऱ्याच लोकांना मनात प्रश्न आहे की होळी कधी साजरी करावी, 2 तारखेला की 3 तारखेला, ग्रहण कधी आहे, होळीला आहे ग्रहण की धुलीवंदनला. तर यावर्षी 2026 मधील हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च सोमवार दिवशी संध्याकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे, सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी मंगळवार रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे, म्हणजे समाप्त होणार आहे. बऱ्याच लोकांना मनात प्रश्न पण असेल की हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा ही उदय तिथीनुसार आपण सर्वांनी 3 मार्च रोजी साजरी करायला पाहिजे. तर 2 मार्चला प्रदोष काळात ही पौर्णिमा प्रारंभ होत आहे. मग होळी कधी प्रज्वलित करावी? पण होळीचे दहन शास्त्रानुसार आपण पारंपरिकरित्या शास्त्रानुसार प्रदोष काळानंतरच आपण होळीचे दहन करत असतो. म्हणून 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत असल्यामुळे आपल्याला 2 मार्च रोजी प्रदोष काळानंतरच होळीचे दहन करायचं आहे. कळालं असेल सर्वांना. अगदी रात्रीच्या 2 मार्च 2026 सोमवार दिवशी संध्याकाळपासून प्रदोष काळापासून 6 वाजेपासून रात्रीचे 9:30 होळीचे दहन करायचे आहे. अतिशय शुभ मुहूर्त आहे. थोडासा उशीर झाला, अर्धा तास वगैरे, तर 10 वाजेच्या आत, रात्री 10 वाजेच्या आतच आपल्याला होळीचे दहन करायचं आहे. आणि 3 मार्चला ग्रस्तोदित म्हणजेच खग्रास चंद्र ग्रहण आलेलं आहे. दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 हे ग्रहण संपणार आहे. 3.25 तासाचे हे ग्रहण या वर्षाचे पहिले आणि मोठे चंद्रग्रहण असणार आहे. या ग्रहणाचे वेध हे 3 मार्चला सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 6:30 या ग्रहणाचे वेध आपल्याला सर्वांना पाळायचे आहे. गर्भवती, लहान मुलं, आजारी, अशक्त यांनी दुपारी 11 वाजेपासून ते ग्रहण संपेपर्यंत हे वेध नियम पाळायचे आहे. हे चंद्रग्रहण 3 मार्च मंगळवार रोजी धुलीवंदन दिवशी असल्याने होळी दहनावर याचा कुठलाही वाईट परिणाम होणार नाही किंवा होळी दहन करावी का नाही, बरेचसे मनात प्रश्न असणार. तर कुठलाच परिणाम, ग्रहणाचा परिणाम होळीवर कसलाच होणार नाही. म्हणून आनंदाने होळीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. चंद्रग्रहणाचा आणि होळी दहनाचा काहीही संबंध नाही. होळी दहन आपल्याला 2 मार्च रोजी संध्याकाळी प्रदोष काळानंतर रात्रीच्या 9, 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत होळी दहन करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला चंद्रग्रहण दुपारी लागणार आहे. पण वेद नियम आपल्याला 3 तारखेला सूर्योदयापासून नक्कीच पाळायचे आहे. ज्या गर्भवती महिला असतील, अशक्त, लहान लेकरं, त्यांनी सकाळी 11 वाजेपासून वेद पाळायचे आहे. वेद नियम पाळताना गर्भवती महिला असतील किंवा इतर व्यक्ती पाणी पिऊ शकता, जप करा, तप करा, स्नान करू शकता तुम्ही, देवपूजा. आता गर्भवती महिला असतील, अशक्त व्यक्ती, त्यांना आराम करायला सांगितलेलं असेल डॉक्टरनी, मग तुम्ही झोपलात वगैरे तरीही चालेल. बाथरूमला जाणे या गोष्टी तुम्ही करू शकता. नामस्मरण या ग्रहणाच्या काळात सर्वांनी जरूर करा. गर्भवती महिलांनो बाहेर वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका. ग्रहण नाही बघितलं तुम्ही गर्भवती महिलांनी तरीही चालेल. शांत बसा. तुम्ही बेडवर बसलेला आहात, खुर्चीत बसलेला आहात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा तुम्ही ज्या देवांना, इष्टदेवांना मानतात, त्यांची रोज पूजा करतात, नामस्मरण करता, देवांचं नामस्मरण करा. देव एकच आहे, तर देवांचं नामस्मरण करायचं आहे. 1000 पटीने आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे. आपण जे मंत्र, स्तोत्र चंद्रग्रहणावेळी आपण बोलतो
पठण करतो ते उजळून निघतात असं म्हटलं जातं. चंद्रग्रहणात जी व्यक्ती मंत्र जप करते, स्तोत्र पठण करते, ते त्या वेळात त्या काळात आपण जर पठण करतो ना तर उजळून निघतात आणि आपल्याला 1000 पटीने पुण्यफळ प्राप्त होतं. म्हणून गर्भवती महिला असतील किंवा सर्वांनीच ग्रहण काळात आपण शांत बसायचं आहे. गर्भवतींनी तर घरातली कामं वगैरे 1 दिवसासाठी बाजूला ठेवायची आहे. चिरणं कापणं या गोष्टी तुम्ही पाळत असाल, नाही तर तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगत आहे, अंधश्रद्धा पसरवत आहे. असं नाही. तुम्ही जर ग्रहणाचे नियम पाळतात तर या वेळात काळात कापू नका, चिरू नका, जास्त म्हणजे झाडणं वगैरे शांत बसून राहा. या वेळात 1 दिवसासाठी कामं बाजूला ठेवायचे आहे. घरातले व्यक्ती करून घेतील कामं. तुम्ही शांत बसा, बेडवर बसा, खुर्चीत बसा, नामस्मरण करा. नामस्मरणात खूप मोठी ताकद असते आणि ग्रहण काळात केलेलं नामस्मरण तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल, फलदायी ठरेल आणि तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला सुद्धा फलदायी ठरणार आहे. कुठलेही वाईट परिणाम तुमच्या गर्भावर किंवा तुमच्यावर ग्रहण काळाचे वाईट परिणाम होणार नाही. देवांची कृपा होणार आहे आणि तुमचं बाळसुद्धा म्हणजे अगदी सुरक्षित राहील आणि आरोग्यदायी राहील. म्हणून ग्रहण काळात गर्भवतींनी तरी हा नियम जरूर पाळा. शांत बसा, बाकी सर्व सोडून द्या, नामस्मरण करा, मंत्र जपा. होळीच्या दिवशी सोमवार आल्याने या दिवशी महिलांनो केस वगैरे नाही धुतली तुम्ही तरीही चालेल. आदल्या दिवशी रविवार आहे, आदल्या दिवशी रविवारी केस धुवून घ्यायचे आहे. आता समजा तुम्हाला धुवावेच लागले तर सर्वांनी ज्यांना केस धुवायचे आहे त्यांनी सुद्धा आणि होळीच्या दिवशी तर आवर्जून सर्वांनी बारीकसा खडा तुरटीचा आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे. आवर्जून टाका महिलांनो, दादांनो. तुरटीचा खडा पाण्यात टाकायचा आहे आणि मग त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. तुमच्या कुंडलीतील चंद्र तर मजबूत होईलच, पण तुमची अडलेली कामंसुद्धा मार्गी लागतील. काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते सुद्धा निवारण होतील आणि तुम्हाला म्हणजे सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. म्हणून सोमवारी होळीच्या दिवशी थोडा का होईना तुरटीचा खडा बारीक करून घ्या आणि चिमूटभर तुरटीची पावडर आंघोळीच्या पाण्यात टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. मग तुरटीच्या पाण्याने तुम्ही डोकं वगैरे धुतलं तरी पण कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. होळी, धुलीवंदन या दिवशी मांसाहार होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी नामस्मरण तर करायचंच आहे. नामस्मरण करताना तुळशीचं 1 का होईना पान महिलांनो, गर्भवती महिलांनी ग्रहण काळात स्वतःच्या मुखात तोंडात 1 का होईना बारीकसं तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे. पण चुकून सुद्धा ग्रहण काळात किंवा आदल्या दिवशी होळी आहे, होळी असेल, धुलीवंदन, ग्रहण काळात तुळस तोडू नका. आधीच तोडून ठेवा, नाही तर तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल. पण तुळस ही आपल्याला ग्रहणात लागणारच आहे. जी आजारी व्यक्ती असेल, अशक्त व्यक्ती, गर्भवती महिला सर्वांनी 1 तुळशीचं पान तोंडात ठेवा. ते तुम्ही खाऊन पण घेतलं तरीही चालेल. कुठलेही वाईट परिणाम तुमच्यावर ग्रहण काळातले होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जे जेवण बनवलेलं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे, त्यात सुद्धा 1 तुळशी पत्र टाकून ठेवायचं आहे. फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजे होळी. सत्याचा विजय म्हणजे होळी, वाईटाचा नाश म्हणजे होळी. देवांविषयी खरी भक्ती, श्रद्धा आणि त्याची देवाने दिलेली प्रचिती म्हणजे होळी. बघा, मनात खरी श्रद्धा भक्ती असेल तर त्या परमेश्वरावर तर अग्नीतून सुद्धा सही सलामत भक्तांचे रक्षण नक्कीच होते. होळीचे दहन का केले जाते तर वाईट गोष्टी त्या पवित्र अग्नीत जळून खाक व्हाव्या आणि आयुष्यात सुख, शांतता, समृद्धी यावी, आरोग्य मिळावं म्हणून होळीचे पूजन करून दहन केले जाते. होळीला थोडे का होईना पुरण करून, पुरणाचा नैवेद्य करून आधी देवघरात देवांना नैवेद्य दाखवावा. घराजवळ गोमाता असेल, गाईला सुद्धा स्वतःच्या हाताने, महिलांनो, दादांनो, होळीच्या दिवशी सोमवारी गाईला नैवेद्य जरूर द्या. पुरणाची पोळी खाऊ घाला किंवा साधी चपाती बनवली असेल, तूप गूळ लावा, पण गाईला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. आणि होळीला सुद्धा पुरणाचा नैवेद्य
नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही सकाळी पुरण बनवलेलं असेल महिलांनो किंवा संध्याकाळी, आधी देवांना नैवेद्य दाखवा, होळीचा नैवेद्य काढा, गाईचा नैवेद्य काढा आणि होळीला सुद्धा नैवेद्य दाखवून 7 प्रदक्षिणा होळीला पाणी शिंपडत मारायच्या आहे। म्हणजे तुमच्या जीवनात जी काही नकारात्मक गोष्टी असतील तुमच्या जीवनात, त्या पवित्र अग्नीत जळून जातात। तुमच्या घरात कायम कटकटी नकारात्मकता जाणवत असेल, तुमच्या गोष्टीत म्हणजे तुमच्या काही कामं अडून राहिलेली असतील, तर आवर्जून होळीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा जरूर घाला महिलांनो। आणि पाणी शिंपडत आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि होळीला नैवेद्य, जो नैवेद्य बनवलेला असेल तो होळीला नैवेद्य जरूर द्यायचा आहे। आणि प्रत्येकाने होळीला 1 नारळ, प्रत्येक कुटुंबाने, आता कुटुंबात 4 व्यक्ती आहे म्हणजे 4ंनी एक नारळ अर्पण करायचं असं नाही। आपल्या कुटुंबाकडून 1 नारळ, एका घराकडून 1 नारळ तरी होळीला नक्की अर्पण करा। दोन्ही हातात ते नारळ पकडायचं आहे। ही सेवा महिलांनी करा, पुरुष दादांनी करा, पण कुटुंबाकडून होळीला 1 नारळ अर्पण करायचंच आहे। दोन्ही हातात नारळ घ्या, शेंडी होळीकडे आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ पकडावा आणि तुमच्या मनातील इच्छा बोला, समस्या बोला आणि तो होळीत नारळ अर्पण करून द्यायचा आहे। होळीच्या दिवशी होळीची पूजा करताना 1 दिवा होळीजवळ जरूर लावा। तुपाचा लावा, तेलाचा लावा, एखादी मातीची पंती जरी घेतली महिलांनो तरीही चालेल, पण 1 दिवा आपल्याकडून जरूर होळीजवळ जरूर लावा। आता नाहीच लावता आला तर होळीची पूजा करताना आपल्या मुख्य दाराशी दिवा लावायचा आहे। आणि या वर्षीची होळी सोमवारी आल्याने महादेवांच्या मंदिरात जाता आलं तुम्हाला। प्रदोष काळात, पौर्णिमा तिथी प्रदोष काळात सुरू होणार आहे, म्हणून प्रत्येकाने प्रदोष काळात महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करा। पाण्याने करा, दुधाने करा, पुन्हा पाण्याने करा, एक का होईना बेलपान महादेवांना अर्पण करा, पांढरी फुलं अर्पण करा। पौर्णिमा आहे, पांढरी फुलं अर्पण करा, गोड खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही काही बनवलं असेल नैवेद्यात तर पुरणाची पोळी किंवा शिरा वगैरे, दूध, साखर असा नैवेद्य महादेवांना दाखवायचा आहे। आणि तिथं सुद्धा 1 दिवा आवर्जून तुपाचा लावा, तेलाचा लावा, नियम नाही, पण महादेवांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्याला जरूर आपली इच्छा बोलून घ्या महिलांनो। लेकरांविषयी काही इच्छा असेल, तुमच्याविषयी, घरात लक्ष्मी टिकून राहावी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, प्रत्येक कामात तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळावा, प्रगती व्हावी प्रत्येक कामात तुमच्या, अशी इच्छा बोलून महादेवांसमोर 1 दिवा होळी पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात जरूर लावा। अगदी रात्रीचे 8-9 वाजले ना चालेल, पण महादेवांच्या मंदिरात जाऊन 1 दिवा जरूर लावा। आणि होळीजवळ लावता आला दिवा तर जरूर लावा। आणि मुख्य दाराशी तर आवर्जून होळीच्या दिवशी महिलांनो, होळीचं पूजन करण्याआधी आपल्या मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा जरूर लावा। आपल्या तुळशी माऊलीजवळ सुद्धा 1 दिवा लावायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। बघा, साक्षात होळीमधून प्रल्हादाचे रक्षण केले भगवान श्री हरी विष्णूंनी। होळीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून छान असं तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे। अंधार ठेवू नका होळीच्या दिवशी, तुळशीजवळ अंधार ठेवू नका। किमान 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप प्रत्येक महिलेने जरूर करा। महिलांना काही अडचणी असतील मासिक धर्माच्या वगैरे, तर माझ्या पुरुष दादांनी जेवढी होतील ना सेवा उपाय जरूर करा। तुळशीजवळ माझ्या दादांनी जरी दिवा लावला चालेल, 1 नारळ होळीला अर्पण करा। होळीजवळ दिवा लावता आला दिवा लावा, महादेवांच्या मंदिरात जाऊन 1 दिवा लावा। जेवढी सेवा होईल ना महिलांनो, दादांनो जरूर करा या दिवशी। आता होळीची राख आपण घरी कधी आणायची? 3 मार्चला तर ग्रहण लागणार आहे, मग 3 मार्चला सूर्य उगवण्याआधीच आपल्याला होळीची राख घरी आणायची आहे।
किंवा तुम्ही जरा जास्त जागरण करत असाल, होळी शांत झाल्यानंतर तुम्ही रात्री जरी 2 तारखेला म्हणजे 3 तारखेला पहाटे पहाटे जरी तुम्ही होळीची राख घरी घेऊन आलात तरीही चालेल, पण सूर्य उगवण्याच्या आधीच होळीची राख जरूर घरी घेऊन यायची आहे. आणि 3 मार्चला सर्वांनी धुलीवंदनच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर होळीची राख टाकून आंघोळ करायची आहे. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय जरूर करा. होळीच्या दिवशी 2 तारखेला तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. तर 3 मार्चला धुलीवंदनच्या दिवशी, चंद्रग्रहणाच्या दिवशी होळीची राख बारीक बारीक चिमूटभर राख टाकून आंघोळ करायची आहे. चांगले अनुभव येतील तुम्हाला. होळीच्या आधीच आपल्या देवघरात जरूर या वस्तू आणायच्या आहे. तर नारळ, विड्याची पानं, श्रीयंत्र, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती, दक्षिणावर्ती शंख, पंचधातूचे कासव किंवा पंचधातूचे स्वस्तिक आणि तुम्ही किराणा सामान भरत असाल महिलांनो तर धने, हळद, मीठ, तुरटी, वेलची, लवंग या वस्तूंपैकी ज्या वस्तूंची तुम्हाला गरज आहे ना तर त्या वस्तू आवर्जून खरेदी करा. आणि होळीच्या दिवशी जरी होळी पौर्णिमा संध्याकाळी प्रारंभ होणार आहे तरी पण होळीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सोमवार आहे, शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना करू शकता. स्वामींचा फोटो, मूर्ती, दक्षिणावर्ती शंख, कासव, पंचधातूचे स्वस्तिक आपल्या मुख्य दारावर सुद्धा स्थापना करू शकता किंवा आपल्या देवघरात सुद्धा खूप शुभ परिणाम दिसून येतील. त्याचबरोबर धने, हळद, मीठ, तुरटी, वेलची, लवंग या वस्तू संपायच्या आतच आपल्या घरात जरूर घेऊन या. आणि होळीचा शुभ मुहूर्त आहे, या वस्तू जरूर घेऊन या. लक्ष्मी माता प्रसन्न होईल. त्याचबरोबर होळीपर्यंत जर या कोणी वस्तू तुमच्याकडं मागितल्या चुकून सुद्धा देऊ नका. राग आला तरी चालेल. दूध असेल, दही, हळद, वेलची, लवंग आणि अख्खे तांदूळ, अख्खे धने, नारळ आणि एक खास वस्तू म्हणजे पैसे. कुणी या वस्तूंपैकी एक जरी वस्तू मागितली तुमच्याकडं देऊ नका. अगदी जवळची व्यक्ती असेल तरी पण नाही म्हणून सांगायचं आहे. बघा, होळीचा दिवस आहे, शुभ दिवस आहे आणि होळीपर्यंत जर या वस्तू तुम्ही तुमच्या घरातून दिल्या तर साक्षात लक्ष्मी माता, तुमची लक्ष्मी तुम्ही इतरांना देत आहात याचा अर्थ असा होतो. म्हणून चुकून सुद्धा देऊ नका. होळीला किंवा धुलीवंदनला म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी होळी दहनाच्या दिवशी तुम्हाला जर कुणी या वस्तूंपैकी एक जरी वस्तू खायला दिली तर नकार द्या. विषाची परीक्षा घेऊ नका. ही अंधश्रद्धा नाही आहे. आपली प्रगती बघणारे चांगले लोक पण या जगात आहे आणि आपल्या प्रगतीवर जळणारे लोकसुद्धा या जगात आहे. म्हणून अशी अमावस्या, पौर्णिमा आणि होळीची पौर्णिमा तर खूप मोठी पौर्णिमा आहे. अशा दिवशी तांत्रिक विद्या करून आपल्याला नुकसान पोहोचवणारे लोकसुद्धा या जगात असतात. ही अंधश्रद्धा मुळीच नाही. तुम्ही या गोष्टींवर म्हणजे मानतात या गोष्टी तर जरूर माना. विषाची परीक्षा घेऊ नका. होळीला तुम्ही ओलं खोबरं कोणी दिलं तुम्हाला तर घेऊ नका आणि घ्यावंच लागलं एखाद्या झाडाखाली ठेवून द्या, पण खाऊ नका आणि घरी न्यायची चूक करू नका. ओलं खोबरं असेल, पांढरी मिठाई, पेढे किंवा बर्फी आणि एक वस्तू म्हणजे खायचं गोड विड्याचं पान कोणी दिलं तुम्हाला तर घेऊन मुळीच खाऊ नका. खीर असेल, दूध असेल, दही असेल, तुम्हाला जर या वस्तूंपैकी एक जरी वस्तू दिली अगदी जवळचं असलं तरी घेऊ नका आणि खाऊ नका. विषाची परीक्षा घेऊ नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.